ज्याने ज्याने देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये संकट आली, मान्य आहे. त्यांना त्रास झाला, मान्य आहे. त्यांना समाजाने त्रास दिला, मान्य आहे. पण त्यांना जगाचा बाप भेटला, त्यांना जगाचा बाप भेटला. अहो बनकर महाराज सखूबाईने भजन केलं, वाटोळं हो द्या संसाराचं, पण देव भेटला. जनाबाईने भजन केलं, वाटोळं झालं संसाराचं, देव भेटला. गाता पाण्यात टाकला, टाकू द्या, पण तुकोबराय जगत गुरु ठरले. लोकांनी माऊलींच्या आई वडिलांचा बळी घेतला, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे ठरले. संतांचा नियम आहे, देवाचा नियम आहे, जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं वाटोळं करायचं. संतांचा नियम आहे, संसाराचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे. जाळोनी संसार आणि बैसलो अंगणी, आणि माणसाचा नियम आहे संसाराचं वाटोळ, आपलं परमार्थाचं वाटोळ झालं तरी चालेल, पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे. हा नियम कुणाचा आहे? माणसाचा. तुझी दाढी जोडू दे, पण माझी बिडी पेटू दे. तुझी वाट लागू दे, पण माझं चांगलं होऊ दे. हा नियम आहे माणसाचा. मग आता तुमच्या पुढे दोन पर्याय मी देतो. पर्याय नंबर 1, ऑप्शन नंबर 1, संसाराचं तुमच्या वाटोळ होईल. ऐका, तुमच्या संसाराचं वाटोळ होईल, पण तुम्हाला जगाचा बाप भेटेल. हा पहिला ऑप्शन. आणि ऑप्शन नंबर 2, परमार्थाचं वाटोळ होईल, पण तुमचा संसार चांगला होईल. हा ऑप्शन नंबर 2. मग तुम्हीच निवडा, ऑप्शन 1 का ऑप्शन 2? ऑप्शन 1 का ऑप्शन 2? कीर्तनकाराची जिरवू तेवढी नका बघा. आणि आपल्या कीर्तनातला नियम सांगतोय, आपल्या कीर्तनामध्ये हसू वाटलं हसायचं. बापूंना माहिती आपल्या कीर्तनाचं कसं असतं. हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या, गायन करू वाटलं गायन करायचं, देवाचं नाव घेऊ वाटलं देवाचं नाव घ्यायचं, आणि कीर्तनकारला हाणू वाटलं फक्त पटापटा बोलत जावा. ऑप्शन 1 का ऑप्शन 2? 1. म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुमच्या संसाराचा वाटोळ व्हावा, पण तुम्हाला देव भेटावा, असं तुम्हाला वाटतं. पण आता खरं सांगा, माईच्यानं सांगायचं, लबाड बोलायचं नाही. आता ती पाप लागतं इथं, लबाड नाही बोलायचं इथं. खरं सांगा तुम्ही, होय ही जी म्हणला ती तुम्ही बाहेरून म्हणला का आतून म्हणला? कसं म्हणला? खोटं बोलायचं नाही. अहो बाहेरून म्हणला महाराज. कुणाला वाटतं आपल्या संसाराचा वाटोळ व्हावं? सांगा बरं. कुणाला असं वाटतं का आपली 2-3 एकर जमीन आपण विकावी? वाटतं का? सांगा बरं कुणाला. आणि कसा माहितीये का, लोक बदलतात. लोक तोंडावर एक बोलतात, पाठी मागे लोक एक बोलतात. म्हणजे लोकांच्या वाटात एक असतं, पोटामध्ये एक असतं. बरं मला सांगा, बरं महिला मंडळ पुरुष मंडळ भाजीला काय लागतं? बोला ना, भाजीला काय लागतं? बरं मीठ भाजीला लागतं का आपल्याला लागतं? हो म्हणावं आता. कुणाला लागतं? हो बंडगर महाराज, कुणाला लागतं? आपल्याला लागतं. बरं आपल्याला लागतं का आपल्या तोंडाला लागतं? चौदार बाबा, हा तोंडाला नाही का लागत? हा बरोबर, जिभेला लागतं. कुणाला लागतं पोरानो? जिभेला लागतं. आणि माणूस काय म्हणतो, भाजीला जरा थोडस मीठ काय आहे, कमी आहे. बरं मला सांगा, आपण बोटामध्ये अंगठी घालतो का अंगठीमध्ये बोट घालतो? सांगा ना. अंगठीमध्ये बोट घालतो. बरोबर आहे बापू, अंगठीमध्ये बोट घालतो. पायात चप्पल घालतो का चप्पलीमध्ये पाय घालतो? चपलीमध्ये पाय घालतो. लोकांची बोलण्याची पद्धत बदलली. मला सांगा, तुम्ही जर चहा पे लागला, महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला, तुम्ही चहा पे लागला, पंढरपुरी चहा समजा तुम्ही पे लागला, आणि चहामध्ये जर माशी जर पडली, तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता? पटकारना बोला. काय टाकून द्या ना? माशी टाकून देता? हा काय टाकून देता मावशी? चहा. काय टाकून देता? चहा टाकून देता. माशी टाकणार नाही, चहा टाकणार. पण ते जर देशी गायचं 900 रुपये किलो तूप, आणि त्या जर तुपामध्ये जर माशी जर पडली, तर काय टाकता? काय टाकता? माशी टाकता? माशी टाकता? माशी टाकता? अगोदर चोखता मग टाकता. त्याला मक्की चूस असं म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला? बोल. लोक बदलतात. समजा तुम्ही रस्त्याने चालत चालत चालला, आणि तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. पहिली मूर्ती म्हणजे रामाची, आणि दुसरी मूर्ती म्हणजे रामाची. तर तुम्ही कुठली मूर्ती उचलणार? रामाची उचलणार का रावणाची उचलणार? जय श्रीराम. रामाची उचलणार. परत पुढे गेला, परत तुम्हाला 2 मूर्ती दिसल्या. पहिली मूर्ती म्हणजे रामाची, आणि दुसरी मूर्ती म्हणजे रावणाची. पण रामाची मूर्ती पितळाची असली, आणि रावणाची मूर्ती सोन्याची असल्यावर कुणाची? रावणाची उचलणार का? पार्टी बदलली राव मग तुम्ही आता. तुम्ही कुठली उचलणार बापू? रामाची का रावणाची? मागणी म्हणजे कुठली?
असतो तर दोन्ही पण मूर्त्या उचलली असत्या. काय एवढं टेन्शन घ्यायचंय सांगा बरं आता. लक्षात तुम्हाला बोलणं म्हणजे लोक बदलतात पण बदलणं हा माणसाचा नियम आहे. विठाला विठाला हो पण माणसाचा नियम आहे. संसाराचं आपलं परमार्थाचं वाटोळ झालं तरी चालेल पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे. हा नियम कुणाचा आहे? नियम कुणाचा आहे? माणसाचा. पण संसार किती पण करा संसारा शेवटी दुःखाचा आहे. महाराज म्हणतात ना दुःख बांधवडी आहे संसार दुःख बांधवडी